ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत नवनाथ कथासार अध्याय 39. पुढे चरपटीनाथांनी पृथ्वीवरील सर्व तीर्थयात्रा केल्यावर स्वर्ग, पाताळ या ठिकाणच्याही तीर्थयात्रा कराव्या असं त्यांच्या मनात आले. नंतर त्यांनी बद्रिकाश्रमात जाऊन उमाकांतांचे दर्शन देखील घेतले. तेथे त्यांनी यानास्त्राचा प्रयोग सिद्ध करून भस्म कपाळास लावून स्वर्गी गमन केले. ते प्रथम सत्यलोकास गेले व ब्रह्मदेवाच्या पाया पडून हात जोडून जवळ उभे राहिले. तेव्हा हा योगी कोण, कुठून आला याची ब्रह्मदेव चौकशी करू लागले असता नारद तेथेच होते. त्यांनी चरपटीनाथांच्या जन्मापासून सर्व वृत्तांत त्यांना सांगितला. ते ऐकून घेऊन ब्रह्मदेवाने त्यांना मांडीवर बसवले. नंतर येण्याचे कारण विचारले. तुमच्या दर्शनासाठी आलो असे चरपटीनाथांनी सांगितले. नंतर ब्रह्मदेवाच्या आग्रहास्तव तेथे 1 वर्ष राहिले. चरपटीनाथ व नारद एकमेकां न विसंबिता एका विचाराने राहत असे. एके दिवशी नारद अमरपुरीस गेले असता यावे कळीचे नारद असे इंद्राने सहज विनोदाने त्यांना म्हटले. हे शब्द एकाच नारदास अतिशय राग आला आणि तो कळीचा प्रसंग तुझवर आणीन असे मनात योजून नारद तेथून चालते झाले. काही दिवस लोटल्यानंतर चरपटीनाथांकडून इंद्राची फटफजिती व दुर्दशा करण्याचा नारदांनी घाट घातला. एके दिवशी फिरावया करता नारद चरपटीनाथास बरोबर घेऊन इंद्राच्या बागेत गेले. जातेवेळी चरपटीनाथ हळू चालत होते. तेव्हा अशा चालण्याने मजल कशी उरकेल म्हणून नारदांनी त्यास म्हटल्यावर चरपटीनाथांनी उत्तर दिले की आमची मनुष्याची चालायची गती इतकीच. जलद जाण्याचा एखादा उपाय तुमच्याजवळ असल्यास तो योजून मला घेऊन चला. तेव्हा नारदांनी त्यांना गमन कला अर्पण केली. ती कला विष्णूने नारदांना दिली होती. ती चरपटीनाथास अनायास प्राप्त झाली. तिचा गुण असा की ती कला साध्य असणाऱ्याचा जेथे जायचे असेल तेथे ती घेऊन जाते व त्रिभुवनात काय चालले आहे हे डोळ्यापुढे दिसते. कोणाचे आयुष्य किती आहे, कोण कोठे आहे, मागे काय झालं, सध्या काय होतं आहे व पुढे काय होणार हे सर्व काही कळतं. अशी गमनकला चरपटीनाथास प्राप्त होताच त्यास अपर्वणीय असा आनंद झाला. ते उभयंता एका निमिषात अमरपुरीस इंद्राच्या पुष्पवटिकेत गेले. तेथे मला येथील फळे खाण्याची इच्छा आहे असे चरपटीनाथांनी नारदांस म्हटले. तुला तसे करण्यास कोण हरकत करतो असे नारदांनी उत्तर दिल्यावर चरपटीने यथाच्य फळे तोडून खाल्ली. नंतर तेथील बरीच फुले तोडून सत्यलोकास ब्रह्मदेव देवपूजेस बसले होते तेथे त्यांच्याजवळ नेऊन ठेवली. याप्रमाणे ते नित्य इंद्राच्या बागेत जाऊन फळे खात व फुले घेऊन जात असे. त्यामुळे बागेचा नाश होऊ लागला. पण तो नाश कोण करतो याचा इंद्राचे माळी तपास करत असतानाही त्यांना शोध लागेना. एके दिवशी टपून बसले असता थोड्या वेळाने नारद व चरपटीनाथ ते दोघेही बागेत आले व चरपटीनाथाने फळे तोडण्यास हात लावला. तोच रक्षकांनी हळूच मागून जाऊन नाथास धरले. हे पाहून नारद पळून सत्यलोकास गेले. रक्षकांनी चरपटीनाथास धरून मारले. तेव्हा त्यांना खूप राग आला. त्यांनी वाताकर्षण अस्त्राचा जप करून भस्म फेकताच रक्षकांच्या नाड्या आखडून ते विव्हळूत होऊन पडले. त्यांचे श्वासोश्वास बंद झाले, डोळे पांढरे झाले व तोंडातून रक्त निघाले. ही अवस्था दुसऱ्या रक्षकांनी पाहिले व ते असे मरणमुख का झाले याचा विचार करत असता चरपटीनाथ दृष्टीस पडले. तो मागच्या मागेच पळून गेले. त्यांनी इंद्रात जाऊन सांगितले की एक सूर्यासारखा प्रतापी मुलगा बागेत बेधडक फिरत आहे व त्याने आपल्या रक्षकांचा प्राण घेतला असून सर्व बागेची धूळदाणी करून टाकली आहे. आमचे त्याच्यापुढे काही चालत नाही म्हणून आपणास कळवण्यासाठी आम्ही येथे आलो आहे. ते ऐकून त्यांच्याशी युद्ध करून त्यास जिंकण्याकरता इंद्राने सर्व देवांना पाठवले. महासागराप्रमाणे देवांची ती अपार सेना पाहून चरपटीनाथाने वाताकर्षण अस्त्राने सर्वांस मरणप्राय केले. युद्धास गेलेल्या देवसैन्यांची काय दशा झाली याचा शोध घेण्यासाठी इंद्राने काही दूत श्वासोश्वास कोंडून मरवायास टेकल्याची बातमी इंद्रास सांगितली व ते म्हणाले की तो येथे येऊन नगरी ओस पडून तुमचाही प्राण घेईल. तो लहान बाळ दिसतो परंतु केवळ काळासारखा भासत आहे. हे ऐकल्यानंतर इंद्रास धक्का बसला. त्याने ऐरावत तयार करण्यास सांगितले. तेव्हा
हेर म्हणाले, त्या बालकाच्या हातात धनुष्यबाण नाही की अस्त्र नाही. कोणती गुप्त विद्या त्यास साध्य झाली आहे. तिच्या साह्याने प्राणी तडफडून मरण्याच्या बेतास येतो. आपण तेथे जाऊ नये. काय इलाज कराय तो येथून करावा, नाहीतर शंकराचे सहाय्य घ्यावे, म्हणजे तो देवास उठवेल. हेरांचे ते भाषण ऐकून इंद्र कैलासात गेला व शंकराच्या पाया पडून झालेला सर्व वृत्तांत सांगून या अरिष्टातून सोडवण्याकरता प्रार्थना करू लागला. त्यासमयी तुझा शत्रू कोण आहे म्हणून शंकराने विचारल्यावर इंद्र म्हणाला, मी अजून त्यास पाहिले नाही. त्याने माझ्या बागेचा नाश केल्यावरून मी सैन्य पाठवले, परंतु हे सर्व मरणप्राय झाले, म्हणून मी पळून येथे आलो आहे. शत्रूवर जाण्यासाठी शंकराने आपल्या गणास आज्ञा केली व विष्णूने येण्यासाठीही निरोप पाठविला. नंतर अष्टभैरव, अष्टपुत्र, गण असं शतकोटी समुदाय घेऊन शंकर अमरावतीस गेले. त्या पाहता चरपटीनाथाने वाताकर्षण मंत्राने भस्म मंत्रून फेकले. त्यामुळे शंकर सुद्धा सर्वांची मागच्यासारखीच अवस्था झाली. इंद्र, शंकर व सेना मूर्छित पडलेली पाहून नारद इंद्राकडे पाहून हसू लागला. नारदास मात्र घटकाभर चांगलीच करमणूक झाली. शिवाच्या दूतांनी वैकुंठीत जाऊन हा अत्यद्भुत प्रकार विष्णूला सांगितला. नंतर 56 कोटी गण घेऊन विष्णू अमरावतीस आले व शंकर सुद्धा सर्वांस अचेतन पडलेले पाहून संतापला. त्याने आपल्या गणास युद्ध करण्याची आज्ञा दिली. तेव्हा चरपटीनाथाने विष्णूच्या सुदर्शनाचा, गांडीवाचा व इतर शस्त्रांचा उपयोग होऊ नये म्हणून मोहनास्त्राची योजना केली. वाताकर्षण मंत्राने भस्म फेकतात संपूर्ण विष्णुगणांची अवस्था सदर प्रमाणे झाली. आपल्या गणांची अशी दुर्दशा झालेली पाहून विष्णूने सुदर्शनाची योजना केली. विष्णूचे महाकोपास येऊन ते अवशेषाने पेरलेले, पण ते नाथांजवळ जाताच मोहनास्त्रात सापडल्यामुळे दुर्बल झाले. पिंपलनायन हा प्रत्यक्ष नारायण, त्याचा अवतार व चरपटीनाथ अर्थात हा आपला स्वामी ठरतो वगैरे विचार सुदर्शनाने करून नाथास नमन केले व ते त्याच्या उजव्या हातात जाऊन राहिले. हातात सुदर्शन आल्यामुळे चरपटीनाथ प्रत्यक्ष विष्णू असाच भासू लागलाय. शत्रूच्या हातात सुदर्शन पाहून विष्णूस आश्चर्य वाटले. विष्णू नाथांजवळ येऊ लागले तेव्हा त्याने वाताकर्षणाची विष्णूवर प्रेरणा केली. त्यामुळे विष्णू धाडकन जमिनीवर पडले. त्यांच्या हातातील गदा पडली व शंख वगैरे आयुधेही गळाली. चरपटीनाथ विष्णूजवळ येऊन त्यास नेहाळून पाहू लागले. त्याने त्यांच्या गळातील वैजयंती माळ काढून घेतली. मुकुट, शंख, गदा ही देखील घेतली. नंतर तो शंकराजवळ गेला व त्यांची आयुधे घेऊन सत्यलोकास जाऊन ब्रह्मदेवांसमोर उभा राहिला. विष्णूची व शिवाची आयुधे चरपटीनाथांजवळ पाहून ब्रह्मदेव मनात दचकले व काहीतरी घोटाळा झाला असे समजून चिंतेत पडले. नाथास मांडीवर बसून ही आयुधे कोठून आणलीस असे त्यांनी विचारले. तेव्हा चरपटीने घडलेला सर्व वृत्तांत त्यांना सांगितला. तो ऐकून ब्रह्मदेव घाबरले व त्यास म्हणाले, बाळ, विष्णू माझा बाप व तुझा आजोबा होता. महादेव तर सर्व जगाचे आराध्य देवता आहे. ते दोघेही गतप्राण झाले तर पृथ्वी निराश्रित होऊन आपले काही चालणार नाही. यास्तव तू लवकर जाऊन त्यास उठव किंवा मला तरी मारून टाक. हे भाषण ऐकून त्यांना सावध करतो असे नाथांचे ब्रह्मदेवास सांगितले. ते अमरापुरीस गेले. तेथे विष्णू, शंकर आदी सर्व देव निश्चेष्टित पडलेले ब्रह्मदेवास दिसले. तेव्हा त्यांनी त्यास लवकर सावध करण्यासाठी चरपटीनाथास सांगितले. त्यांनी वाताकर्षणास्त्र काढून घेतले व जे गतप्राण झाले होते त्यास संजीवनी मंत्राने उठवले. ब्रह्मदेवाने चरपटीनाथास विष्णूच्या व शंकराच्या पायावर घातले. त्यांनी हा कोण आहे म्हणून विचारल्यावर ब्रह्मदेवाने नाथांच्या जन्मापासूनची कथा विष्णू सांगितली. विष्णूची व शिवाची सर्व भूषण त्यांना परत दिली. सर्व मंडळी आनंदाने आपापल्या स्थानी गेली. नंतर नारद गायन करत इंद्रापाशी गेला व नमस्कार करून त्यास म्हणाला, तुम्हाला जे इतके संकटात पडावे लागले त्याचे कारण काय बरे? आम्ही तुमच्या दर्शनास येतो व तुम्ही आम्हास कळलाव्या नारद म्हणता. आजचा हा प्रसंग तरी आमच्या कळीमुळे नाही का गुदारला? तुम्हास कोणीतरी चांगलाच हात दाखवलेला दिसतो. हे नारदांचे शब्द ऐकून इंद्र मनात म्हणाला. त्याने नारदांची पूजा करून त्यास बोलवले व त्या दिवसापासून त्याने कळीचा नारद हे शब्द सोडून दिले. नंतर पर्वणीस ब्रह्मदेव चरपटीनाथास घेऊन मणिकर्णीच्या स्नानास गेले. 21 स्वर्गीचे लोकही स्नानास आले होते. नंतर चरपटीनाथ सत्यलोकास वर्षभर राहिलाय.
तेथून पृथ्वीवर येऊन ते अन्य तीर्थ करून पाताळात गेले. त्याने भगवतीने स्नान केले. तसेच सप्त पाताळे फिरून बळीच्या घरी जाऊन वामनास वंदन केले. त्यांच्या बळीने चांगला आदर सत्कार केला. नंतर तो पृथ्वीवर आला. या अध्यायाचे पठन केले असता, वाचन केले असता युद्धात विजय प्राप्त होईल. मित्रांनो, नवनाथ कथासारचे सर्व भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.